सियासत का दस्तूर है हुजूर, यहाँ वफादारियां मौसम की तरह बदलती है. अशा या ओळी पुन्हा एकदा आज आठवतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातली 6 खासदारांची फूट म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेतल्या आणखी एका बंडाची नोंद. प्रत्येक वेळी वेगळी कारणं, प्रत्येक वेळी वेगळा म्होरक्या आणि प्रत्येक वेळी फुटीमुळे बदललेली समीकरणं. तर युबीटीच्या या 6 खासदारांच्या फुटीसाठी म्हणजे ऑपरेशन टायगरसाठी यावेळी नेतृत्व केलं ते खासदार संजय देशमुख यांनी. सुषमा अंधारेंचा हा आरोप आहे. अंधारेंनी म्हटलं संजय देशमुख या फुटीचे कॅप्टन आहेत आणि संजय देशमुखांना राज्यमंत्रीपद खुणावत आहे असा अंधारेंचा दावा आहे. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 खासदारांच्या मांदियाळीमध्ये संजय देशमुख कधी फारसे प्रकाश झोतात आले नाहीत. मग या फुटीमध्ये त्यांचा रोल इतका महत्वाचा कसा ठरला? 2 वर्ष 13 दिवसांपूर्वी म्हणजे 743 दिवसांपूर्वी म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये हेच ते संजय देशमुख यांची परिस्थिती नेमकी काय होती? कोण आहेत खासदार संजय देशमुख? पाहूया. तर संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना युबीटीचे खासदार आहेत. मात्र त्यांचा राजकीय प्रवास वेगवेगळ्या पक्षांमधून झालाय. 1998 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. शिवसेना जिल्हा प्रमुख, मग बंडखोरी करत 2 वेळा अपक्ष आमदार, त्यानंतर भाजप, मग काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना ठाकरे गटातून खासदारकी आणि आता तिथून वेगळे होऊन शिंदे गटात. असा हा सगळ्याच पक्षांतराचा त्यांचा हा प्रवास आहे. थोडक्यात सत्तेसाठी पक्षांतर ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खासियत राहिली आहे असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दिग्रस तालुक्यातल्या अनेक संस्था देशमुखांच्या ताब्यात आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यमंत्री होते. शिवसेना फुटीनंतर देशमुखांच्या जनसंपर्काचा फायदा हा युबीटीला झाला आणि युबीटीचा संजय देशमुखांना. आणि त्यामुळेच 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 5,94,807 मतं मिळवून 94,473 एवढ्या मताधिक्यानं संजय देशमुख हे विजयी ठरले. यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यात पसरलेल्या या मतदारसंघातून निवडून येताना संजय देशमुख आणि शिवसेना युबीटीच्या नेत्यांचा खरं तर कस लागलेला. कारण एकतर 5 वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि एक हाती वर्चस्व असलेल्या भावना गवळी यांचा हा मतदारसंघ होता. त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेतून विरोध असल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना संजय देशमुखांच्या विरोधात रिंगणात उतरवलेलं. एकनाथ शिंदेंचं या मतदारसंघाकडे विशेष लक्ष होतं कारण भावना गवळींचं तिकीट नाकारलं होतं. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सर्व यंत्रणा राजश्री पाटील यांच्यासाठी सक्रिय झाल्या. मुख्यमंत्र्यांचं सुद्धा लक्ष होतं आणि त्यामुळे पालकमंत्री संजय राठोड सर्व यंत्रणा हाताळत होते. आणि देशमुखांचे आमदार संजय राठोड हे राजकीय विरोधक आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 6ही विधानसभा मतदारसंघात हे महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे या सगळ्याला पुरून उरण्यासाठी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. ठाकरेंच्या सभांना जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे ग्रामीण भागात उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असणारा शिवसैनिक हा मोठ्या संख्येनं असल्याचं त्या ठिकाणी दिसत होतं. जिल्ह्यात दोन्ही शिवसेनेच्या अस्तित्वाची ही लढत ठरली आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये संजय देशमुख जिंकले तेव्हा हा लोकांचा विजय आहे, धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय असल्याची त्यांनी मीडियासमोर प्रतिक्रिया दिलेली. आणि आता 2 वर्ष 13 दिवसानंतर संजय देशमुखांवर घरभेदी म्हणून टीका होतीये. होरपळलेल्या शिवसेना युबीटीतून या फुटीचे करते करविते संजय देशमुखांवर निशाणा साधला जातोय. आणि राजकीय गंमत म्हणजे ज्या विरोधक उमेदवारानं शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला त्याच खासदारांना आता शिंदेच्या शिवसेनेनं आपल्याकडे ओढलंय. त्यामुळे यवतमाळच्या शिवसेनेच्या राजकीय भात्यात आता गवळी, राठोड आणि आता संजय देशमुख अशा सर्वच तलवारी एकाच म्यानात ठेवणं तितकंच आव्हानात्मक असेल. अर्थात पुढच्या निवडणुका आल्या की पुन्हा आश्वासनांचा पाऊस पडेल, जुने हिशोब मिटतील, पुढची निवडणूक येताच समीकरणं पुन्हा बदलतील, जुने पुन्हा नव्यानं समोर येतील, जणू काही झालंच नाही म्हणत मतदार राजा म्हणत सर्वसामान्यांना पुन्हा गुंडाळतील आणि सत्तेत राहण्याचं कसब पुन्हा पुढे ये, पुन्हा एक नवीन म्होरक्या तयार होईल.